ऑलिम्पिक क्रीडा सप्ताह नाशिक शहरात क्रीडा जागर सुरू आहे। खेळाचा प्रचार प्रसार करताना भावी पिढी खेळाकडे वळावी, त्यांचे भविष्य घडावे या दृष्टीने क्रीडा महर्षी अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा सुरू आहेत। श्री कालिका देवी मंदिर संस्थान, यशवंत व्यायामशाळा, क्रीडा सांस्कृतिक आणि DSF यांच्या वतीनं आयोजित या सप्ताहात जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचं उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त राजू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। कालिका मंदिर संस्थाच्या सभागृहात होणाऱ्या या स्पर्धेस क्रीडा मार्गदर्शक आनंद खरे, अविनाश ढोली, राजेश प्रधान उपस्थित होते। आनंद खरे यांनी ऑलिम्पिक दिनाविषयी माहिती देताना खेळाडूंनी आपले करिअर घडवण्यासाठी खेळाला महत्त्व द्यावे असं सूचित केलं। त्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धा दरवर्षी होत नाही, 4 वर्षातून एकदा होतात, बरोबर। तर या ऑलिम्पिकची सुरुवात जी झाली ती 23 जूनला झाली, म्हणून हा 23 जून हा जागतिक ऑलिम्पिक दिवस म्हणून आपण साजरा करतो, बरोबर। आपण खेळतो ना, आपण खेळाडू आहोत ना, तर याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, आलं का लक्षात। तर हा 23 जूनचा हा जो दिवस आहे हा ऑलिम्पिक जागतिक ऑलिम्पिक दिवस आहे आणि या ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने आपण गेल्या 16-17 वर्षापासून नाशिकमध्ये विविध उपक्रम राबवतो, वेगवेगळ्या स्पर्धा घेतो। आज सकाळी आम्ही वृक्षारोपण आणि बीज उधळण आपलं कमरलेना या ठिकाणी गेलो होतो। तिथे दरवर्षी आपण हा कार्यक्रम राबवतो आणि 23 ते 30 जून हा आठवडा जो आहे तो ऑलिम्पिक सप्ताह म्हणून आपण पाळतो आणि या ऑलिम्पिक सप्ताहामध्ये वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा आपण घेतो। पण या ऑलिम्पिकच्या आता शालेय स्पर्धा आहे, आज 17 वर्षातील गट आहे। या शालेय स्पर्धेमध्ये तुम्हाला चांगला सराव होईल आणि या ऑलिम्पिकच्या दृष्टीने आणि पुढच्या दृष्टीने राष्ट्रीय किंवा जिल्हा या दृष्टीने तुम्हाला या स्पर्धा खेळण्याचं महत्त्व समजेल, कारण यातूनच काही खेळाडू पुढे ऑलिम्पिकपर्यंत जातात, नॅशनलपर्यंत जातात। आणि या एज अंडर 17 हेच वयोगट आहे स्पर्धा खेळण्यासाठी। नंतर कॉलेज लेवलला जास्त स्पर्धा होत नाही, झाले तर संघटनेची एक स्पर्धा होती, एक इंटर कॉलेज होती, नंतर आमंत्रित स्पर्धा होतात। पण सिनियर खेळाडू आमंत्रित स्पर्धेला जात नाही, कारण त्याच्याकडे वेळ नसतो। माझे एवढे 2 शब्द बोलून मी संपवतो। यानंतर स्पर्धेस प्रारंभ झाला। स्पर्धेत विविध शाळांमधील खेळाडू सहभागी झाले होते। ऑलिम्पिक सप्ताहात होणाऱ्या या स्पर्धा जणू खेळाडूंसाठी पर्वणीच ठरत आहे। यावेळी भूषण बटाटे, अभिषेक मोहिते उपस्थित होते। स्पर्धेला खेळाडूंचा अपूर्व उत्साह लाभला। मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक।